नमस्कार मंडळी, आपण आज बनवत आहोत मिक्स पिठाच्या तिखट पुऱ्या। त्यासाठी मी घेतले आहे मिक्स पीठ, गहू, ज्वारी, तांदूळ, मटकी, चवळी, हुलगे असे हे मिक्स पीठ आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे मिरच्या, लसूण, कोथिंबीर, इथे मी घेतलेले आहे ओवा, इथे घेतलेले आहे जिरं, इथे चवीप्रमाणे मीठ, हळद आणि थोडंसं लाल तिखट कलर छान येण्यासाठी। तर आता मी इथे आपल्याला हे जो वाटून घ्यायचं आहे, त्यासाठी मी या मिक्सरचं भांडं घेतलं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते लसूण, मिरची आणि कोथिंबीर। अजून इथे मी टाकत आहे ओवा आणि जिरं, हे मी टाकून ग्राइंड करून घेते। इथे मी सगळं ग्राइंड करून घेतलेलं आहे। ते आता आपण हे पीठ घेतलं आहे त्यामध्ये टाकून घेऊयात। आता मी घेतलेली हळद आणि हे थोडंसं लाल तिखट हे मी टाकून घेत आहे आणि चवीप्रमाणे मीठ। इथे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि छान प्रकारे आता हे पीठ आपण पाणी ओतून छान असं घट्टसर मळून घेऊयात। छान असं मी घट्टसर असं हे पीठ मळून घेतलेलं आहे। तर आता आपण कृती पाहूयात। आपल्याला आता ह्या पिठाच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी पळपूट लाटणं घेतलेलं आहे आणि इथे कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल तोपर्यंत तापून जाईल, आपण पुऱ्या लाटूयात तोपर्यंत। इथं मी असं लाटून घेतलेलं आहे चपाती सारखं। आता मी त्याच्या पुऱ्या करून घेते। छान शेप येण्यासाठी एका वाटीने मी त्याला असं छान कट करून घेते। अशा प्रकारे छान अशा पुऱ्या मी तयार करून घेते आणि नंतर दाखवते। इथे आपलं तेल गरम झालंय का ते पाहूयात आपण। इथे तेल गरम झालेलं आहे, थोडंसं टाकून बघते। तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण यामध्ये पुरी टाकूया जी ठेवलेली आहे ती, आणि अशी चांगली लो फ्लेमवर छान प्रकारे तळून घेऊयात लालसर होईपर्यंत। अशा प्रकारे मीडियम फ्लेमवर मी अशी छान लालसर होईपर्यंत तळून घेते आणि छान असं लाल कलर आलेला आहे, लालसर कलर आलेला आहे, मी काढते आणि अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या मी करून घेते आणि मग दाखवते। तर सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि मी एका डिश मध्ये छान प्रकारे दह्यासोबत सर्व केलेल्या आहेत।